नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी के प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचाही व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होत. अलेक्झांडर कनिंगहॅम, ब. विल्यम जोन्स, क. जॉन मार्शल, ड. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. योग्य पर्याय अलेक्झांडर कनिंगहॅम. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. जेम्स मिल, ब. फ्रेडरिक मॅक्स म्युलर, क. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, ड. जॉन मार्शल. योग्य पर्याय फ्रेडरिक मॅक्स म्युलर. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. हू वेअर द शूद्राज वंचितांचा इतिहास. 2. स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन. 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. 4. ग्रँड अप वसाहतवादी इतिहास. उत्तर चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास. दुरुस्त केलेली योग्य जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 राष्ट्रवादी इतिहास. प्रश्न 2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. उत्तर 1. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. 2. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. 3. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. 4. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर 1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रशिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. 2. बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.
3. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. 4. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? उत्तर. बाबराने आपल्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णने केली आहेत. 1. त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने. 2. ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्यांची वर्णने आहेत. 3. शहरांची वर्णने आहेत. 4. स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती यांची निरीक्षणे बारकाईने नोंदलेली आहेत. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढील प्रमाणे. 1. 1857 साली झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर 1857चे स्वातंत्र्य समर असे पुस्तक लिहिले. 2. त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. 3. प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 4. दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. 1. मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. 3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. 4. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. 2. इतिहासाचार्य वी. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील
योगदान स्पष्ट करा. उत्तर: भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे. 1. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. 2. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार मांडला. 3. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. 4. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 5. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. 6. स्थल, काल व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे. प्रश्न 5. पुढील तक्ता पूर्ण करा. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. जेम्स ग्रँडअप, ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया. श्री अ. डांगे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू वेअर द शूद्राज. ब. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. मुस्लिम इतिहासकार, ग्रंथ व हेतू. इतिहासकार बाबर. ग्रंथ तुजुक ई बाबरी. ग्रंथाचा हेतू बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने. इतिहासकार जियाउद्दीन बर्नी. ग्रंथ तारीख ई फिरुजशाही. ग्रंथाचा हेतू इतिहास लेखनाचा हेतू. इतिहासकार कृष्णाजी अनंत सभासद. ग्रंथ सभासद बखर. ग्रंथाचा हेतू छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. इतिहासकार कल्लन. ग्रंथ राजतरंगिणी. ग्रंथाचा हेतू काश्मीरचा इतिहास. प्रश्न 6. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर: 1. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. 2. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून
इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 3. या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर 1. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. 3. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. 4. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 3. वंचितांचा इतिहास. उत्तर 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले, अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. 3. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. 4. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.